गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. पण खरंच वाचन काही वेळेला आपल्याला वाचवतं, कारण अशी पुस्तकं असतात जी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात, जगण्याकडे बघण्याची नवीन दृष्टी देतात. एवढंच काय, आपल्याला यश, संपत्ती आणि आरोग्य सुद्धा मिळवून देऊ शकतात. असंच हे पुस्तक. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पुस्तकाची 3 कोटी पुस्तकांची विक्री झाली आहे, ते लुईस एल हे या लेखिकेचं पुस्तक यू कॅन हील युअर लाईफ. तुमचं जगणं तुमच्या हाती आहे हे सांगणारे पुस्तक निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे पुस्तक आहे. जगद्विख्यात अध्यापक लुईस एल हे यांनी मन आणि शरीर यांच्यातील अंतरंगाचं यथार्थ दर्शन या पुस्तकाद्वारे घडवलंय. मर्यादित विचार आणि त्रोटक कल्पनांमुळे आपल्यावर बंधन येतं. आपण आपल्या स्वतःचंच निरीक्षण परीक्षण करू शकतो आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. जर तुम्हाला बौद्धिक काम करण्याची इच्छा असेल तर जवळपास काहीही पूर्णपणे बरं होऊ शकतं हे सांगणारं हे पुस्तक यू कॅन हील युअर लाईफ. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्याला आयुष्याचा एक खरा मंत्र मिळतो. आयुष्य खरंच फार साधं असतं. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं हे सांगणारा तो मंत्र. आपण निवडलेल्या प्रत्येक विचारांना आणि ज्यावर विश्वास ठेवू त्या गोष्टींना जगाकडून पूर्णतः पाठिंबा मिळत असतो हे सांगताना लुईस एल हे या जगद्विख्यात लेखिका म्हणतात की आपलं अंतर्मन आपण ज्यावर विश्वास ठेवू ना ते स्वीकारतं. त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल आणि जगाबद्दल जो विचार कराल ते खरं होतं. आपल्याला निवड करायला असंख्य विचार आहेत. तुम्ही जर सारखं म्हणत असाल की सगळे लोक मला टाळतात तर तसंच होईल. रिपीट, याऐवजी सगळेजण मला मदत करतात असा विचार करायला काय हरकत आहे. ही वैश्विक शक्ती आहे. ही वैश्विक शक्ती ओळखली पाहिजे. ती कधीही तुम्हाला दोष देत नाही किंवा टीका करत नाही. ती फक्त तुमच्या लायकीप्रमाणे तुम्हाला स्वीकारते. म्हणून आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो. जे विचार आपण करतो त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर सतत पडत असतो. तुम्ही जर असा विचार केलात जग खूप प्रेमळ आहे आणि सगळे माझ्यावर आणि मी सगळ्यांवर प्रेम करतो, तर हेच घडतं. तुमच्या समस्या कोणत्याही असो, तुमचे अनुभव हे आतल्या विचारांचे बाह्य परिणाम आहेत. अगदी स्वतःबद्दलचा द्वेष सुद्धा एक विचारच असतो. मी चांगला नाही असं जर तुम्ही विचार करत असता आणि तुम्ही दुसऱ्याला सांगत असता, हा विचार तुमच्या मनात एक भावना निर्माण करतो. तुम्ही ती स्वीकारता, पण तुमच्या मनात तो विचार नसेल तर तशी भावना निर्माण होत नाही. त्यामुळे स्वतःच्या विचारांवर सुद्धा काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे. लुईस एल हे या पुस्तकात स्वतःला कसं स्वीकारायचं हे सांगत असतानाच मूळ समस्येकडे नेतं. म्हणजे सतत आपल्या मनात डोकावून बघणं हे महत्वाचं आहे. आपण काय विचार करतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि जर आपण आपल्या विचारांकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपण सतत स्वतःवर टीका करत असतो. म्हणजे आपण आपल्या शरीरावर टीका करतो. मला इथं दुखतं, कळा येतात, तडाखा बसल्यासारखं वाटतं, मला म्हातारं झाल्यासारखं वाटतं. शरीर हे ऐकत असतं. आपण नातेसंबंधावर टीका करत असतो. लोक मला आधारच देत नाहीत, माझ्यावर टीका करतात, मला स्वतंत्र होऊ देत नाहीत. पैशाबद्दलही खूप विचार आपल्या मनात येत असतात. पैसे संपलेत, नाहीतच, कधीच पुरेसे नव्हते. खऱ्या समस्या या आहेत का? खऱ्या समस्या या नाहीत हे सांगत असताना लेखिका लिहिते, आपण जो विचार निवडू किंवा जी समजूत गृहीत धरू त्याला परमेश्वर पाठिंबा देतो. लहानपणी आपल्या भोवताली असलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून आणि त्यांच्या वागण्यावरून आपण स्वतःविषयी आणि आयुष्याविषयी शिकत असतो. हाच समज आपण मोठेपणी पुन्हा पुन्हा निर्माण करत असतो. पण या केवळ विचारांच्या मालिका असतात आणि मग यातून सुटका करण्याचा एकच मार्ग तो म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. तुमची समस्या कोणतीही असो, लेखिका म्हणते की मी फक्त एकाच गोष्टीवर काम करते, ते म्हणजे स्वतःवर प्रेम करा. प्रेम हा आश्चर्यकारक उपाय आहे. स्वतःवर प्रेम केल्यानं आपल्या आयुष्यात चमत्कार घडतात. यासाठी लेखिका एक प्रयोग देखील सांगते की एक आरसा घ्या आणि त्या आरशात बघून स्वतःचं नाव उच्चारून स्वतःला सांगा की मी तुझ्यावर प्रेम करतो. बघा काय चमत्कार घडतात. मित्रहो, तुम्ही ऐकत आहात यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकाबद्दल. लेखिका लुईस एल हे. यू कॅन हील युअर लाईफ. खरंच आपण स्वतःला बरं करू शकतो. कारण आपल्या आयुष्यात आपण अनेक अडचणी पाहत असतो, संकट पाहत असतो.
यश, संपत्ती, आरोग्य हे सगळं आपल्यापासून दूर जातंय असं आपल्याला वाटत असतं. आणि अशा वेळेस काय करावं, कसं करावं याचा दिशादर्शक मार्ग दाखवणारच हे पुस्तक आहे. यू कॅन हील युअर लाईफ. या पुस्तकाच्या लेखिका लुईस एल हे आपल्याला सांगतात की पहिल्यांदा समस्या ओळखा, आणि ती समस्या देखील ते आपल्याला सांगतात की आपल्याला वाटत असतं की अरे माझा घटस्फोट झालाय, माझ्याजवळ पैसे नाहीत, माझी नोकरी गेली आहे, मी आजारी आहे, यासारख्या एक ना अनेक समस्या आपल्या आयुष्यात असतात. पण लेखिका लुईस एल म्हणते की ह्या खऱ्या समस्या नाहीच आहेत. खरी समस्या आहे की आपण स्वतःवर टीका करत असतो. आणि मग ही समस्या कुठून येते याच्या मुळाशी जात असताना लेखिका म्हणते की लहानपणापासून आपल्यावर असे संस्कार होत असतात. आपल्या भूतकाळात आपल्या मनावर ज्याचा पगडा असतो, ज्या समजुती असतात, त्या सर्वांचा परिपाक म्हणजे आपले विचार. आणि आपले विचार आपल्याला दोष देत असतात, आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण करत असतात. मग यावर उपाय काय करायचा? तर लेखिका म्हणते आपल्या विचारांचं परीक्षण करायचं आणि स्वतःला एक प्रश्न विचारायचा की हे खरं आहे का? तुम्ही जर म्हणत असाल माझ्या नशिबात पैसाच नाही, माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही, माझ्या मनाप्रमाणे कधी होत नाही, तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, हे खरं आहे का? आणि खरं असेल तर आता काय करता येईल? या सर्वांवर एक उपाय लेखिका सांगते, एक प्रार्थना, काही शब्द जे सतत स्वतःच्या मनाशी म्हणा. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल, तुमचं आरोग्य चांगलं होईल, तुम्हाला यश मिळेल. आणि ते शब्द आहेत, या अनादी अनंत जगात मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळे निर्दोष, समग्र व परिपूर्ण आहे. आणि तरी सुद्धा जीवन सतत बदलत असतं. त्याला आदी नाही आणि अंतही नाही, परंतु वस्तूंचे आणि घटनांचे सतत चक्र नेहमी चक्र चालू असते. आयुष्य कधीही थांबलेलं, स्थिर किंवा जुनं पुराणं नसतं. प्रत्येक क्षण नवीन आणि ताजा असतो. ज्या विश्वकर्म्यानं मला निर्माण केलं त्याची शक्ती माझ्यात आहे. त्याने मला स्वतःचं जग निर्माण करण्याची शक्ती दिली आहे. माझी मनशक्ती मी माझ्या मर्जीनुसार कशीही वापरू शकतो, याचा मला खूप आनंद होतो. मागून पुढे जाताना प्रत्येक क्षण हा नवीन असतो. आत्ताचा हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आला आहे. माझ्या जगात सगळं काही चांगलं आहे. हे शब्द तुम्हाला बरं करू शकतात, तुमचं आयुष्य सुंदर बनवू शकतात. हे सांगणार हे पुस्तक यू कॅन हील युअर लाईफ. मित्रहो, वाचायला हवं आणि जीवनात इम्प्लिमेंट करायला हवं असं हे पुस्तक. आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.